नमस्कार. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दी डॉक्टर अँड इंजिनियर ड्यू. तर आजचा विषय आहे वेट लॉस, म्हणजे ओबेसिटी आणि वजन उतरवणे, यावरती आपण आज बोलणार आहोत. तर यूट्यूबवरती लाखो व्हिडिओ आहेत, त्याच्यावरती हजारो चुकीच्या संकल्पना वेट लॉसच्या संदर्भात लोक आपल्याला सांगतायत नेहमी, की काहीतरी एक छोटासा प्रोडक्ट दाखवतात, तो प्या आणि तुमचं वजन उतरेल, किंवा ही होम रेमेडी करा आणि वजन उतरेल. अशा पद्धतीने वजन कधीही उतरत नाही. वजन जर उतरवायचं असेल आणि खरंच जर का ते उतरलेलं वजन टिकवायचं असेल तर आयुर्वेदिक दृष्टिकोन म्हणजे तुम्हाला आत्मसात करायला हवा. आयुर्वेदिक दृष्टिकोन म्हणजे काय, किंवा आयुर्वेदिक जीवनशैली आत्मसात करायला हवी म्हणजे काय, तर जे काही तुम्ही आता व्हिडिओज बघताय ते फक्त तुमच्या मनाला आवडतील म्हणून बनवलेले व्हिडिओज आहेत, की बाबा जिरा आणि काहीतरी धण्याचं पाणी रोज सकाळी घ्या, त्याने वजन उतरेल, रात्रभर कॉपरमध्ये ठेवलेलं 2 लिटर पाणी प्या आणि वजन उतरेल. असं कोणतंही गोष्ट जर तुम्ही कराल तर त्यांनी तुमचं वजन तर उतरणार नाहीच, पण तुम्ही इतर जसं अग्निमांद्य किंवा जाठराग्निमांद्य तयार करून घ्याल. तर वजन उतरवण्यासाठी आयुर्वेद काय सांगतं, निसर्गाला चिकटून तुम्ही जेवढं राहाल, निसर्गाच्या नियमांचं जेवढं पालन कराल, तेवढं तुमचं वजन उतरेल. तर पहिला मुद्दा, नक्की वजन उतरवायचं आयुर्वेदिक पद्धतीने म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण दिनचर्या कशी पाळायची. तर सकाळी उठल्याबरोबर कोणतंही पाणी पिऊ नका, काही करू नका. तुमच्या नैसर्गिक ज्या संवेदना आहेत, 2च, तहान, भूक, या महत्त्वाच्या 2 संवेदना आहेत, ज्या वेट लॉससाठी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. सकाळी उठल्याबरोबर प्रातर्विधी उरकले, ब्रश झाला करून, आणि हे सगळं झालेपर्यंत जर तहान लागली असेल तर थोडंसं पाणी प्या. थोडंसं पाणी प्या म्हणजे किती, अगदी 1 कप भर. कशासाठी मी हे सांगतोय, तर कोणतंही तुम्ही पाणी किंवा लिक्विड जे पोटामध्ये घालता त्या प्रत्येकाचं पचन शरीराला तुमच्या करावं लागतं, जाठराग्नीला त्याचं पचन करावं लागतं. तुम्ही अगदी म्हणाल की आम्ही रोज 1 ग्लास पाण्यामध्ये मध, गरम पाण्यामध्ये लिंबू आणि हळद अजून काय काय टाकून पितो. अजिबात, हे चुकीचं आहे प्रचंड. या सगळ्यांनी पित्ताचा प्रकोप होतो आणि तुम्हालाही त्रास होतो. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने ज्यांना वजन उतरवायचंय त्यांनी कोणतंही अशी रेमेडी वापरू नका. सकाळी उठल्याबरोबर तहान लागली असेल तर पाणी प्यायचं. किती प्यायचं, 1 कप किंवा अर्धा ग्लास. त्याच्या पुढे पाणी पिऊ नका. शक्यतो ते कोमट असावं. वजन उतरवण्यासाठी कायमस्वरूपी कोमट पाणी प्यावं दिवसभर. मग पाणी कधी प्यावं, तहान लागली की प्यावं. आता नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, मग मध्ये स्नॅक्स, हे सगळे प्रकार करू नका. तुम्हाला तुमच्या कॅलरीजचा काउंट आयुर्वेदानुसार कमी करावा लागेल. आयुर्वेदानुसार वजन वाढण्याचं कारण काय माहिती, कफदोषाची वाढ होणे. कफदोष कशाने वाढतो, अतिस्निग्ध आहार, अतिस्निग्ध चिकट आहार, जसं पिझ्झा, बर्गर, सँडविच, किंवा तुमचे चीज, पनीर, बटर, हे जे जड पदार्थ आहेत पचायला जड असू देत, किंवा निसर्गतः जे जड पदार्थ आहेत त्यांनी तुमचं वजन वाढतं. या पदार्थांचा अंतर्भाव टाळायचा आहारामध्ये. कफ प्रकोपक आहार विहार घ्यायचा नाहीये. खूप जास्त गोड खाण्यात आलं तरी वजन वाढतं. त्यामुळे आहार हा संतुलित आणि कसा घ्यायचा ते सांगतो. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदी तुमचे प्रातर्विधी झाले, पाणी पिलात तुम्ही थोडंसं 1 कप भर, की त्याच्यानंतर भरपूर चांगला व्यायाम करून घ्यायचा. आणि व्यायाम कुठला करायचा आहे, घाम निघेल असा व्यायाम करायचा आहे. तरुण आहात, अंगामध्ये ताकद आहे, तर धावण्याचा, पळण्याचा व्यायाम करू शकता. परंतु थोडं वय जास्त आहे, नाही बाहेर जाता येत नाही घराच्या, तर सूर्यनमस्कार तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम व्यायाम आहे. व्यायाम कुठला करायचा, सूर्यनमस्कार. किती करावे, मी सांगतो 21 ते 51 सूर्यनमस्कार रोज घालावेत. वजन उतरवायला, चरबी पोटावरची कमी व्हायला, पोट अगदी फ्लॅट व्हायला मदत होते. तर सूर्यनमस्कार घालायला हरकत नाही. त्याच्यानंतर काय, तर भरपूर आता व्यायाम करून झालेला आहे, त्याच्यानंतर सगळ्या शरीराला अभ्यंग करायचं. मग तेल कुठलं वापरायचं, आता हे तेल मात्र वेट लॉसला मदत करेल. तर त्रिफळा तेल घ्या, कोणत्याही आयुर्वेदिक चांगल्या ब्रँडचं त्रिफळा तेल घ्यायचं. त्यांनी संपूर्ण शरीराला अभ्यंग करायला सांगितलेलं आहे. त्यांनी शरीराला मालिश करा. अभ्यंग म्हणजे काय, फार मसाज वगैरे करत बसायची नाही. काय करायचं, तेल मस्तपैकी अंगाला चोळून शांतपणे अर्धा तास बसायचं. त्यांनी काय होतं, एक तर पहिली गोष्ट, अभ्यंग झाल्यामुळे वातप्रकोप कमी होतो, व्यायामानंतर आलेला थकवा दूर होतो, आणि त्रिफळा तेल असल्यामुळे ते थोडंसं कर्षण करायला मदत करतं. कर्षण म्हणजे काय, चरबी वितळवायला मदत करतं. त्याच्यानंतर आंघोळ करायची. आंघोळ झाल्यानंतर तुमचं देवपूजा वगैरे झाली की कडकडून तोपर्यंत भूक लागलेली असते. म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवायचे. थोडक्यात कोणतीही खाण्याची वेळ पाळण्यापेक्षा भुकेची संवेदना जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्ही जेवण करा. आता तुम्हाला वजन उतरवायचे,
तर काय जेवायला पाहिजे? तर एका जेवणामध्ये तुमच्या 50% फळं, भाज्या यांचा अंतर्भाव होता किंवा सॅलड्स. आता सॅलड भरपूर कच्चे खाऊ नयेत. आयुर्वेदानुसार जर कच्चे सॅलड खाल्ले तर वात प्रकोप होतो. त्यामुळे सॅलड अजिबात कच्चे खायचे नाही. उकडून वाफळलेले किंवा उकडलेले जे आहेत किंवा फळं जर असेल, फळं कच्ची चालतात, हे सगळं आहाराच्या 50% ठेवायचं आणि हे सगळं जेवणाच्या सुरुवातीला खाऊन घ्यायचे. त्याच्यानंतर तुमच्या आवश्यकत्या भुकेनुसार ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, कोणतीही भाकरी आणि भाजी तुम्ही खाऊ शकता. किंवा अगदी तुमच्या घरामध्ये भाकऱ्या बनत नसतील तर पोळीसुद्धा चालते. बिना तेलाची जी गव्हाची पोळी आहे त्या 2 फुलके तुम्ही खाऊ शकता भाजलेले, किंवा तुम्ही भात खाऊ शकता. पण एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर वजन उतरवायचं असेल तर कोणतंही एकच धान्य खा. म्हणजे ज्या वेळेला भात खाल त्यावेळेला भातासोबत दुसरं चपाती, ज्वारी, बाजरी मिक्स करायचं नाही. एका वेळेला एक धान्याचा प्रयोग करायचा, वजन छान उतरतं. चपाती खायची, फुलके खायचे, फक्त फुलकेच खायचे. भाजी भरपूर खावा, सॅलड खावा त्याच्यासोबत, किंवा भाकरी खायची तर फक्त भाकरीच खायची. तुम्हाला भात खायचा आहे तर फक्त भातच खायचा. हे सगळं कधी करायचं? तर सकाळी कडकडून भूक लागेल तेव्हा. मग कोणाला 9ला भूक लागेल, कोणाला 12 वाजता भूक लागेल. कडकडून भूक लागली की एकदा जेवण करायचं. त्याच्यामध्ये संपूर्ण जेवण करून घ्यायचं. सकाळी उठल्याबरोबर चहा, कॉफी, दूध अशा कुठल्याही गोष्टी करायच्या. पुढचा मुद्दा म्हणजे सकाळी एकदा तुमचं जेवण झालं की जेवण झाल्यानंतर मध्ये आधे परत तोंडात काही घालायचं नाही. जे काही खायचं असेल ते सकाळी तेवढ्या जेवणाच्या वेळेमध्येच. डॉक्टर मग चहा कधी प्यायचा? मी तर सांगतो शक्यतो करून तुम्ही वेट लॉस करायचा असेल किंवा नॉर्मली सुद्धा चहा नाही प्यायला पाहिजे. पण प्यायची इच्छा झालीच तर जेवण झाल्यावर एक अर्धाचा कप तुम्ही थोडासा त्यासोबतच पिऊन घ्या. पर्याय नाही. उपाशी पोटी पिल्याने जेवढा त्रास होणार आहे त्यापेक्षा नक्कीच तो जेवण झाल्यावर एक अर्धाचा कप घेतला तर कमी होणार आहे. तसं तर दोन्ही योग्य नाही आहे, पण जर सवयच असेल तर पर्याय नाही. नंतर समजा आता तुमचं जेवण झालं आहे दुपारी 12 वाजता, मध्ये आधी परत काहीही खायचं नाही. मध्ये कुठलंही मील घ्यायचं नाही आहे. स्मॉल मील नाही, मिडियम मील नाही, काही नाही, स्नॅक्स नाही, यातलं काहीच करायचं नाही. दुसरं जेवण कधी करायचं? दुसरं जेवण पुन्हा एकदा नियम तोच, सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या आत, किंवा असं पकडा की सायंकाळी 6:30च्या आतमध्ये. काय करायचं? जेव्हा भूक लागेल तेव्हा संपूर्ण आहार घ्यायचा आहे. संपूर्ण आहार म्हणजे काय? भरपूर चांगल्या पद्धतीने जेवण करायचं आहे. अगदी भरगच्च होईल असं नाही. एक 3/4 पोट भरलं पाहिजे. 1/4 थोडंसं पाण्यासाठी शिल्लक ठेवा. जेवताना पाणी किती प्यावं? आयुर्वेदानुसार तुमच्या तोंडाला ओलावा येईल किंवा अन्नाला ओलावा येईल एवढं पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे संपूर्ण जेवणामध्ये एखादा कपभर पाणी पूर्ण जेवणात मिळून तुम्ही पिलं तर चालतं. त्याच्यानंतर मात्र 1 तास जेवणाच्या आधी आणि 1 तास जेवणाच्या नंतर पाणी प्यायचं नाही. बरं, आता हे 2 वेळचं अन्न ग्रहण तुम्ही केलं आणि मध्ये आधी जर काही नाही खाल्लं तर तुमचं वजन महिन्याला 3 किलोपर्यंत आरामात कमी होतं. कोणतेही कष्ट अनावश्यक घ्यायची गरज नाही. दिवसभर कोमट पाणी प्यायचे. कोमट पाणी जर तुम्ही पित राहिलात तहान लागेल तसं तर तुम्हाला वेट लॉसला फायदा होतो. बरं, नुसत्या आहारावरच वजन उतरवणं अवलंबून आहे का? नाही. आयुर्वेदाने 3 स्तंभ सांगितलेले आहेत: आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर आहाराच्या बाबतीत तर आपलं झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा आहे निद्रा. जितक्या लवकर झोपाल, म्हणजे अगदी 9, 9:30, 10, फारच तुमचं कामातून तुम्हाला हे नाही आहे तर अगदी 10:30, 11पर्यंत तुम्ही झोपलात तरी चालेल. पण जेवण मात्र 6:30, 7च्या आतमध्ये. आता तुमचं जेवण झालंय, झोपायला तुम्ही गेलेला आहात, साधारणतः 6, 7 किंवा कधी 8 तासाची झोपसुद्धा पुरेशी आहे. पण ज्यांची पुरेशी झोप होत नाही त्यांच्यामध्ये वजन कधीही उतरत नाही. तुमची पुरेशी झोप वजन उतरवण्यासाठी फार आवश्यक आहे. कारण नुसता शरीराचाच नाही तर मनाचा थकवासुद्धा तुमची झोप हे घालवते. आणि म्हणून दुसरा मुद्दा काय महत्त्वाचा असेल वजन उतरवण्यामध्ये तर पुरेशी झोप. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण पुरेशी जर तुम्हाला झोप नसेल तर तुम्हाला वजन उतरणार नाही. कारण शरीरावरती जो ताण आलेला असतो आणि मनावरती जो ताण आलेला असतो तो फक्त तुमच्या झोपेने सुद्धा जातो. आता निद्रेच्या बाबतीमध्ये झालं. किती तास पाहिजे हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. तासांवरती निद्रा मोजण्यापेक्षा माझ्या शरीराला एवढे तास झोपले की छान वाटतं. सकाळी फ्रेश उठलात, सगळे नित्यविधी व्यवस्थित चालू आहेत, कुठल्याही प्रकारचा पोट साफ व्हायला त्रास नाही, तर तुमची निद्रा बरोबर आहे, तुमची झोप बरोबर आहे, म्हणजे वजन उतरवायला आपल्याला मदत होते. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तर वजन उतरवण्याच्या बाबतीमध्ये तुमचं पोट साफ राहणं फार महत्त्वाचं आहे. एकतर तुम्ही 2 वेळा जेवत असाल तर पोट तुमचं साफ होणारच आहे. परंतु जर पोट साफ होत नसेल
तर सगळ्यात महत्त्वाचं काय करायला पाहिजे? जर तुमचं पोट साफ होत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज रात्री झोपताना जोपर्यंत तुमचं वजन उतरत नाही तोपर्यंत 1 चमचा एरंडाचं तेल 1 कपभर कोमट पाण्यातून रात्री झोपताना घ्यायला हरकत नाही. बरं, त्याची सवय लागते का? तर नाही. एरंडाच्या तेलाची शक्यतो सवय लागत नाही, कारण स्निग्धरेचक आहे. त्यामुळे पोट साफ राहील एवढं बघा. पोट साफ राहिल्याने वजन उतरतं का? तर हो, नक्कीच उतरतं. कारण तुमचं जर पोट साफ असेल तर तुमची पाचनक्रिया अबाधित राहते, अग्नी तुमचा चांगला राहतो, आणि जाठर अग्नी जर चांगला असेल, तो जर तीक्ष्ण असेल, तीव्र अग्नी असेल, तर तुमचं वजन उतरतच राहील. हे झालं जनरलाइज्ड तुमचं जे वजन उतरवण्यासाठीच्या ज्या टिप्स आहेत त्या ह्या आहेत की बाबा मला वजन उतरवायचे, फार काही मेहनत घ्यायची नाही, खूप अतिव्यायाम मी करू शकत नाही, फार जास्त प्रमाणामध्ये कुठलंही जिम वगैरे सबस्क्रिप्शन मी घेऊ शकत नाही, परंतु घरच्या घरी फार कमी मेहनतीमध्ये जर वजन उतरवायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही वजन उतरवू शकता. नक्की मी सांगितलेला हा जर प्रयोग तुम्ही केला तर तुम्हाला वजन उतरवायला मदत होईल. आता वजन उतरवण्यासाठी लागणारी पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे काही होम रेमेडीज ज्या आहेत किंवा ज्या औषधांच्या बाबतीतल्या टिप्स आहेत त्या आपण थोड्याशा बघू. ठीक आहे. आता वजन उतरवण्यासाठी जर का तुमचा जाठराग्नी तीक्ष्ण ठेवायचा असेल तर वजन जास्त प्रमाणामध्ये वजन उतरतं. जाठराग्नी जर तीक्ष्ण राहिला तर वजन जास्त प्रमाणात, थोडक्यात मेटाबॉलिझम जर फास्ट राहिलं तर वजन चांगल्या पद्धतीने उतरतं. तर मग याला काय मदत करेल, म्हणजे कुठला असा एक पदार्थ आहे जो तुम्हाला वजन उतरवायला खूप जास्त मदत करेल? तर जाठराग्नी चांगला ठेवण्यासाठी आयुर्वेदानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रिफळा. अर्धा ते 1 चमचा जर तुम्ही त्रिफळा चूर्ण घ्यायला चालू केलं, ठीक आहे, तर ते त्रिफळा चूर्ण जे आहे ते तुम्हाला वजन उतरवण्याच्या बाबतीमध्ये थोडंफार मदत करू शकतं. बरं, त्रिफळाने काय होतं? एक तर पहिली गोष्ट ते रसायन कर्म करणार आहे आणि कर्षण करणार आहे, त्यामुळे चरबी उतरवायला त्रिफळा फार मदत करतं. तर तुम्हाला हा त्रिफळा जे चूर्ण आहे हे कधी घ्यायचं आहे? सकाळचा जो तुम्हाला जेवणाचा वेळ मी सांगितला आहे ना, तर जेवण करायला जेव्हा बसणार आहात त्या वेळेच्या आधी, म्हणजे बरोबर ताटावर बसल्यावरच 1 कपभर कोमट पाण्यामध्ये अर्धा ते 1 चमचा त्रिफळा चूर्ण पिऊन टाकायचं. हे सुद्धा मी सगळं एकत्रच करायला सांगतोय. 2 जेवणांच्या मध्ये करण्यापेक्षा आपण डायरेक्टली उपाशीपोटी केलं तर जास्त चांगलं आहे. तर या पद्धतीने अजून पुढे वजन उतरवण्यासाठी तुम्हाला बाकीच्या टिप्ससुद्धा मिळणारच आहेत. तर हा तर आपला वजन उतरवण्याचा भाग 1 झाला. अजून पुढचे काही एपिसोड जे आहेत वेट लॉसचे ते येणार आहेत, पण ह्या नुसत्या गोष्टी जरी केल्या तरीसुद्धा 2 ते 3 किलो वजन महिन्याला उतरतं. तर पुढील भागामध्ये आपण अजून काही गोष्टी बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.